श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज 11 जून। सुख दुःख मनावर अवलंबून आहे। जिथे रोग असेल तिथेच औषध लावले तर त्याचा उपयोग होईल। दुःखाचे मूळ कुठे आहे ते आपण पाहावे। प्रपंचात काही न्यूनता पडली की दुःख होते। श्रीमंताच्या आणि गरिबाच्या सुखदुःखामध्ये तो फरक कोणता? एखाद्याजवळ पैसा पुष्कळ आहे परंतु मूलबाळ नाही म्हणून तो दुःखी असतो, तर दुसऱ्याला संतती आहे पण पैसा नाही म्हणून तो कष्टी होतो। तिसऱ्याला संतती आणि संपत्ती वगैरे सर्व काही आहे परंतु तो पोटदुखीच्या विकाराने बेजार आहे। एकंदरीत सुखदुःखे कोणालाही सुटली नाही। जितक्या गोष्टी कमी पडल्या तितक्या प्रयासाने सुद्धा आणल्या तरी सुद्धा न्यूनता काही सरत नाही। दुःखावर आपण वरवर उपाय करतो परंतु आपल्या दुःखाच्या मुळाशी आपले मनच आहे हे नाही आपल्या ध्यानामध्ये येत। खरोखरच सुखदुःख हे वस्तूमध्ये नसून आपल्या मनस्थितीवर अवलंबून आहे। वस्तू चोरीला गेली त्यावेळी झोपेमध्ये आनंदात होता, पण जागे झाल्यावर वस्तू गेल्याचे समजल्यावर दुःखी झाला, म्हणजेच दुःखी होते ते मन। तेव्हा औषध द्यायचे ते मनाला द्या। संतांनी मनाला शिकवण दिली, आजवर आम्ही विषय सुख सख्या मुलाप्रमाणे भोगले आणि परमार्थ सावत्र मुलासारखा केला। सावत्र आईप्रमाणे आम्ही मनाला शिकविले, ज्याचा सहवास झाला त्याप्रमाणे मनावर परिणाम होऊ लागले। विषयाचा सहवास गर्भापासून आपण ठेवतो म्हणून विषयापासून मिळणारा आनंद खरा असे मानू लागतो। ज्याचे बीज लावावे त्याचीच फळे खावी। आपण विषयाचे बी पेरतो आणि विषयाची फळे दुःखदायक आहेत म्हणून मग शोक करतो। याला काय करावे? व्यापारी दरवर्षी आढावा घेतात त्याप्रमाणे माझे विषय किती कमी झाले हे आपणही पाहावे। जितकी प्रपंचाची तळमळ करतो तितकी भगवंताकरता करावी। प्रपंचातल्या अनुकूल परिस्थितीपेक्षा प्रतिकूल परिस्थिती हीच परमार्थाला जास्त उपकारक आहे। परमार्थ हा परिस्थितीवर, श्रीमंत गरिबीवर, रोगी निरोगीपणावर कशावर अवलंबून नाही। मनाची स्वस्थता, अंतर्शुद्धता, आचरणाची पवित्रता यावर तो अवलंबून आहे। प्रपंचातल्या सोयी आणि गैरसोयी या दोन्ही परमार्थाच्या आड येतात। आपण रस्त्यावरून चाललो असताना एखादे अत्तराचे दुकान पाहून थांबलो काय किंवा मिरच्याचे दुकान पाहून थांबलो काय? रस्ता चालण्याच्या दृष्टीने दोन्ही घातकच ठरतात। प्रपंच मुळात चांगलाही नाही आणि वाईटही नाही। आपण त्यामध्ये आसक्ती कालवतो आणि म्हणून आपल्याला सुखदुःख होते। ही आसक्ती काढणे याचेच नाव परमार्थ होय। आजचे बोधवचन, आपण करतो त्या गोष्टी आसक्ती सोडून देणे म्हणजेच परमार्थ। जय जय रघुवीर समर्थ।